नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 14वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. जय अखिलार्थदायक भगवती, नामस्मरण आणता चित्ती, तव विघ्नांची होऊनी शांती पूर्ती. मग भक्तीचे ठाई तत्पर, जे असती निरंतर, त्याची थोरवी मी पामर, काय वर्णू शकेन. ऐसा देवी तुझा महिमा, न कळे वेदाधिकासी सीमा. लीन होऊनी स्वये ब्रह्मा, तव चरणी स्थिरावला. तेथे माझी काय प्रौढी, जाया तव गुणनिधीचे पैलथिडी. तरी तुची दासमुखे आवडी, कथा वदवी दयाळे. असो पूर्वाध्यायाचे शेवटी रान, सुरत वैश्य लाभले वरप्रदान. आता प्राधानिक रहस्यपूर्ण, वर्णियले सुरस बहु. शौनक बोले सुताशी, शिष्य पुसे मार्कंडेयासी. संशय प्राप्त झाला आम्हासी, तो तुम्हासी निरोपितो. मेधा ऋषीसी पुसून, सुरत वैश्य गेले तपा लागून. 3 वर्षे आराधन केले त्यांनी देवीचे. देवी होऊनी प्रसन्न, राज्य दिधले नृपा लागून. वैश्यासी देऊनी परमज्ञान, धन्य केले दोघेही. ही कथा ऐकली पूर्ण, परिसंशय झाला उत्पन्न. कैसे करावे आराधन, तयासी कैसे निवेदिले. स्वामींनी हे कृपा करून, आम्हासी करावे निवेदन. ऐकोनी शौनकाचा प्रश्न, सुत बोलता झाला. तुम्हा ऐसेची सुरते, प्रश्न केला मेधा ऋषी ते. म्हणे ऋषीवर्या कृपा मूर्ते, प्रश्न मुचा सांगावा. चंडिकेचे अष्टावतार, आम्हा लागी वर्णले साचार. परितयात कोण थोर, स्वभाव कैसा कवनाचा. हे सांगावे आम्हा लागून, महादेवीचे स्वरूप पूर्ण. पूजा वयासी योग्य कवन, ते आम्हा सांगावे. कोणत्या विधीने कवन, आराधावे स्वरूप पूर्ण. सर्व सांगावे आम्हा लागून, यासी योग्य तू आहेसी. ऐकोन ऋषी बोले वचन, राजा हे सत्य जान. अन्यासी करुणे कथन, ऐसे वर्णले पुराणी. परंतु तू आहेसी भक्त, म्हणून सांगतो निश्चित. नाहीच अवाच्य किंचित, तुझ लागी नराधिपा. सकळाच्या आधीची जाण, महालक्ष्मी असे आपण. ती सर्व जगाची ईश्वरी पूर्ण, त्रिगुण स्वरूपा आहे ती. त्रिगुण स्वरूपे वर्णिली, परी मुख्य सात्विकी बोलली. देवता स्वरूपे उत्पन्न झाली, लक्षालक्ष स्वरूपाती. भक्तासी स्वरूप आहे लक्ष, अभक्तासी आहे अलक्ष. सर्व व्यापोनी सर्व साक्ष, स्वरूप असे तिचे ते. मातुलिंग गदाखेट, पानपात्रधारी स्पष्ट. नागलिंग योनी वरिष्ठ, धरती झाली मस्तकी. तप्त सुवर्णासारिखा वर्ण, तप्त सुवर्णाची भूषणे जाण. सकळ लोक शून्य पाहून, आपल्या तेजे पूर्ण केला. शून्य पाहुनी सकळ लोक, दुसरे स्वरूप धरले देख. केवळ तमोगुण सकळीक, कृष्णवर्णा जाहली. ती तव महाकाली जाण. भिन्नाजनासारिखा वर्ण, विक्राळ दाडायुक्त वदन. विशाल लोचन ती येथे. तनूचे ठाई मध्यमा आपण, नारी दिसे शोभायमान. कबंद हाराते उरे करून, धारण करती जाहली. शिराची माळा घातली जाण, एके हस्ती खड्ग घेऊन. दुजे हस्ती पानपात्र धारण, करती झाली जगदंबा. तिसरे हस्ती धरले शिर, चौथे हस्ती खेटक सुंदर. अलंकृत चतुर्भुज समग्र, शोभत असे महाकाली. ती प्रमदोत्तमा काली तामसी, बोलती झाली महालक्ष्मीसी. नामकर्म देई मजसी, माते तुझला नमो नमः. महाकालीचे ऐकोनी वचन, मग महालक्ष्मी बोले आपण. नामकर्मा ते तुझ लागून, देते आता श्रवण करी.
महामाया महाकाली उत्तम, महामारी क्षुधातृषा हे नाम, निद्रा तृष्णा हे कवीरा परम, काल रात्री दुरुत्यया ही 10 तुझी नामे जाण, कर्मे करुणी प्रतिपाद्य पूर्ण, या तुझ्या नामकर्मा ते जाणून पठन करीतो सुख पावे. यापरी बोलून काली प्रत, महालक्ष्मी काय करीत, महासरस्वती रूप त्वरित, घेऊन तिसरी झाली, अतिशुद्ध सत्वगुणे करून, महासरस्वती झाली जाण, चंद्रासारखी प्रभा पूर्ण, धारण करती झाली, अक्षमाला अंकुशधारी, विणा पुस्तक घेऊन करी, होती झाली ती श्रेष्ठ नारी, नामे ऐका ती याची, महाविद्या कामधेनू भारती, आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती, महावाणी वेदगर्भा निश्चिती, धीश्वरी हे 10वे. त्यानंतर महालक्ष्मी आपण, बोलती झाली दोघी लागून, तुम्ही उभयताही जाण, कन्या पुत्र निर्मावे. त्या दोघी ते ऐसे बोलून, स्वयं महालक्ष्मी आपण, कन्या पुत्रा ते आपणापासून, निर्मिती झाली तात्काळ, पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्या ती लक्ष्मी सगुण, त्या दोघा ते नामाभिधान, ठेवती झाली जगदंबा, विधी हिरण्यगर्भ विरंची धाता, ऐसी पुत्राची नामे ठेविता, तिसरी पद्मा कमला लक्ष्मी तत्वता, कन्येची नामे ठेविली. त्यानंतर महाकाली आपण, कन्यापुत्रा ते आपणापासून, उत्पन्न करती झाली जाण, मने करुणी क्षण मात्रे, पुत्र तो महादेव देख, कन्या ती सरस्वती सम्यक, त्या दोघा ते नामे अनेक, ठेविती झाली महामाया, नीलकंठ रक्तबाहू शंकर, श्वेतांग कपदी चंद्रशेखर, त्रिलोचन रुद्रस्थाणू ईश्वर, नामे ठेविली पुत्राची, सरस्वती त्रय विद्यास्वरा, कामधेनू आणि भाषा अक्षरा, नामे ठेविती सुंदरा, कन्ये लागी ते काळी. त्यानंतर महासरस्वती, कन्यापुत्रा ते झाली निर्मिती, पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परियेसा, नंतर त्या उभयासी, नामे ठेविती झाली कैसी, तिची ऐकावे वेगेसी, स्वस्थ चित्ते करोन्या. विष्णू कृष्ण ऋषिकेश, विष्णू कृष्ण ऋषिकेश, वासुदेव जगन्निवास, जनार्दन ही नामे विशेष, पुत्रा लागी ठेविली, उमा सती चंडी गौरी, सुभगा शिवा आणि सुंदरी, ही कन्येची नामे सत्वरी, ठेवती झाली ते दवा. या प्रकारे युवती जाण, पुरुषत्व पावल्या आपण, ज्ञाते पाहती त्यांचे ज्ञान, ज्ञान नयन दयासी, महामायेच्या स्वरूपाते, ज्ञाने जाणती जे जाणते, इतर ज्ञानी नेणते न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मी जी तिने सरस्वती दिधली ब्रह्म्याकारणे, विष्णू ही तिचेची आज्ञेने, लक्ष्मी ते वर्ता जाहला, व्रतार गौरीचा आपण, महादेव झाला जाण, ऐसे महालक्ष्मीच्या आज्ञे करून, तिघेही झाले कुटुंबी, उत्पत्ती स्थिती प्रलयास, सामर्थ्य दिधले तिघास, ब्रह्मा घेऊन सरस्वतीस, यथा सुखे राहिला. आता मागच्या अध्यायामध्ये तो सुरत राजा आणि समाधी वैश्य या दोघांनी 3 वर्ष देवीचं तप केलं आणि त्याच्यानंतर देवी प्रसन्न झाली. ज्याला राज्य पाहिजे त्याला राज्य मिळालं, ज्याला ज्ञान पाहिजे मुक्ती पाहिजे त्याला मिळाले. तर ह्याने विचारलं की आता आम्ही तिची आराधना कशी करायची ते आम्हाला सांगा. ऋषी म्हणाले हाच प्रश्न त्या दोघांनी मेधा ऋषींना देखील विचारला होता. तर आता मी तुम्हाला चंडिकेचे अष्टावतार सांगतो. म्हणजे आम्हाला तुम्ही सांगितलेत म्हणे चंडिकेचे अष्टावतार, पण त्यात कुणाचा स्वभाव कसा आहे, आम्ही कुणाची पूजा करायची, कोण कोणत्या विधी करायचा, कोण लवकर प्रसन्न होणार आहे, या सर्व गोष्टी आम्हाला सांगा. ऋषी म्हणले हे सगळं सत्य तू विचारतोयस, खरं तर पुराणामध्ये असं सांगितलंय की कोणाला सांगू नका, पण तू भक्त आहेस म्हणून तुला मी ह्या गोष्टी सांगत आहेत. आता सर्व जगाची ईश्वरी कोण आहे पहिली तर महालक्ष्मी आहे. तीच त्रिगुण स्वरूपा झाली म्हणजे महाकाली आणि महासरस्वती या 2 अवतारात पण तीच झालेली आहे. ज्यांना ती लक्ष्मी नाव तिचं, ज्यांना भक्ती नाही त्यांना दिसत नाही, अलक्ष्य असते, आणि ज्यांची भक्ती आहे त्यांना ती दिसते.
आता महालक्ष्मीच्या आरतीमध्येच आहे बघा, मातू लिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियुष रस पाणी मानिक वसना सुरंग रसना मृगनयनी शशिधर वदना राजसमदनाची जननी. म्हणजे तिच्या हातामध्ये गदा आहे, खेटक नावाचं एक अजून शास्त्र आहे. तिच्या डोक्यावरती ना लिंग आहे महादेवाचं, मातुलिंग. हातामध्ये पानपात्र म्हणजे एक वाटी आहे की जी मद्यप्राशन करणारी होती युद्धामधली ती आहे किंवा वाटी आहे. सुवर्णासारखा असा तिचा तापलेल्या सोन्यासारखा तिचा वर्ण आहे. तशीच तिला बघा ते श्रीसुक्तामध्ये ना कायम हेममयी हेममालिनी म्हणजे सोन्याच्या कांतीची असा नेहमी त्यामध्ये श्रीसुक्तामध्ये शब्द येतो. तर ती सुवर्णासारखी दिसते. सकळ लोक शून्य लोकांना काही कळत नाही. ज्या क्षणी लोक शून्य होऊन जातात त्या क्षणी तिनं आपलं तमोगुण रूप धरलेलं आहे. मग ती कृष्णवर्णा काळी झाली आणि मग तिला महाकाली म्हणली काय मला नाव दे. मग आता ती कशी आहे, भिन्नासारिका वर्ण म्हणजे भिन्नासारिका म्हणजे आणि विक्राळ असे 11 विक्राळ दात आहे, तोंड आहे. आणखीन अंगावरती तिनं सगळी कबंद घेतलीत म्हणजे धड आहेत, धड त्यांचा हार केलाय तो छातीवरती घातलाय आणि गळ्यामध्ये शिरांची माळा घातली. एका हातामध्ये तलवार आहे, आता हे महाकालीचं रूप आहे. दुसऱ्या हातात पानपात्र धरलंय. तिला म्हणाली आता मला तुझं नाव दे. एका हातामध्ये खेटक आहे. मग तिनं तिला नमस्कार केला महालक्ष्मीला. मग महालक्ष्मीनं तिला नावं दिली, महामाया, महाकाली, महामारी, श्रुदा, तृषा म्हणजे ताण, भूक, महामारी, झोप, हे सगळं एकबिरा अशी तिची नावं दिलेली आहेत. काल रात्री अशी 10 नावं तिला महालक्ष्मीनं दिली आहे. आता ही 10 नावं तुझी आहेत तर तुझी जी कर्म तुला नेमलेली आहेत त्या कर्मानुसार तुझं नाव आहे तर तसं तू जो कोण पठण करेल तो सुख पावेल असं बोलून सांगितलं कालीला. मग महालक्ष्मीनं काय केलं, महासरस्वतीचं रूप धरलं. 3रा अवतार आहे बघा तो. आणि अतिशुद्ध सत्वगुणाची आहे. चंद्रासारखी तिचा रंग आहे. हातामध्ये एका माळा आहे, वीणा आहे, पुस्तक आहे. म्हणजे मुद्रित पुस्तकाचा शोध किंवा ग्रंथांचा शोध आमच्या पूर्वजांना त्या काळात होता. म्हणून आमच्या देवीच्या हातामध्ये पुस्तक आहे. असं नाही की ते इंग्रजांनी आणल्यावर आम्हाला पुस्तक माहीत झालं. आमच्या ग्रंथांमध्ये त्याची विद्या आहे की पुस्तक कसं करायचं. आता तिला 10 नावं कुठली दिली आहेत, महाविद्या, कामधेनू, भारती, आर्या, ब्राह्मी, सरस्वती, महावाणी ही 10 नावं तिला दिली आहे. मग त्या दोघींना काय म्हणली, तुम्ही आता कन्यापुत्र निर्माण करा. आणि महालक्ष्मीनं स्वतः पण कन्यापुत्र निर्माण करायला सुरुवात केली. मग पुत्र कोण आहे तिचा, ब्रह्मदेव आहे. आणि मुलगी आहे कोण आहे तिची, लक्ष्मी आहे. महालक्ष्मीपासून हे झालेले आहेत. त्या दोघांना हे नाव दिलेलं आहे. मग त्याला विधी, हिरण्यगर्भ, विरंची अशी अनेक नावं आहेत त्याला. आणि लक्ष्मीला पद्मा, कमला, लक्ष्मी अशी कन्येची नावं ठेवली आहेत. म्हणजे हे अनेक कन्यापुत्र झाले, अनेक ब्रह्मदेव, अनेक लक्ष्मी असा पण त्याचा अर्थ होतो. मग महाकालीने आपणापासून कोण निर्माण केले, महाकालीचा पुत्र महादेव आहे आणि त्याची कन्या सरस्वती आहे. मग ही कन्या महाकालीची कन्या कोणाला दिली, सरस्वती पुढे ब्रह्मदेवाला दिली. मग त्या दोघांना पण अनेक नावं ठेवली आहेत. निळकंठ, रक्तबाहू, शंकर, श्वेतांग पांढरा शुभ्र रंगाचा आहे ना, गौरवर्ण, कर्पूर वर्ण, चंद्रशेखर, त्रिलोचन म्हणजे 3 डोळ्याचा, रुद्र अशी अनेक नावे त्याची ठेवली. स्थाणू म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये नागसर्प आहे तो स्थाणू. मग आता सरस्वतीनं पण जे 3 निर्माण केले, कामधेनू, भाषा, अक्षरा, स्वरा ही त्यांची नावं ठेवली आहे. आणि कन्येचं नाव काय ठेवलं, महासरस्वती. अशा कन्यापुत्राची निर्मिती सरस्वतीनं पण केलेली आहे. मग पुत्र तिचा कोण आहे, महाविष्णू आहे. आणि कन्या कोण आहे, गौरी आहे म्हणजेच पार्वती. म्हणून जेव्हा जेव्हा पार्वतीवर संकट येतं तेव्हा ती आपल्या भावाचा धावा करते आणि विष्णू येऊन तिला सोडवत असतो असं सांगितलेलं आहे. मग आता त्याची नावं काय दिली, विष्णू, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव, जगन्नायक, जगन्निवास. आणि उमेला काय नावं दिली, उमा, सती, चंडी, गौरी, सुभगा. सुभगा ही रावणाच्या पोटी आलेली मुलगी आहे. मी मागच्या चिंतामणी विजयामध्ये हे नाव आणि हा उल्लेख वाचलाय. आणि गणपती ती अशी हे करतोय, विवाह करतो आहे. शिवा आणि सुंदरी या एवढ्या सगळ्या त्याच्या मुली आहेत. आता एक कन्येची नावं आहेत. मग अशा प्रकारे त्या तिघांची लग्न पण करून दिली आहेत.
गौरी दिली ह्याला सरस्वती दिली ब्रह्म्याला, म्हणजे जी महासरस्वतीची मुलगी आहे ती. महाशब्द का वापरलाय? उगाचच वापरलाय का आपण? महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती हे 3 अवतार. ह्या बाकीच्या ह्या आत्ताची नावं घेतली त्या पुढच्या वेगळे आहेत, आधीचे आहेत ते त्रिगुण अवतार आहेत ते पण. तसे ब्रह्मा विष्णू महेश आहे तसे. मग लक्ष्मीला विष्णूनी विवाह केला, महादेवाचा आणि गौरीचा विवाह झाला, तिघं कुटुंबी झाले आणि मग उत्पत्ती स्थिती आणि लय ही कार्य त्यांना सोपविलेली आहेत. ब्रह्मा घेऊन सरस्वती स यथा सुखे राहिला, सह सरस्वती वर्तमान एकत्र होऊन चतुरानन ब्रह्मांडाते कोरडे उत्पन्न चराचरे निर्मिले. ब्रह्मांडासहित जे जे सर्व त्या त्या संवारी महादेव. आता शब्द बघा, ब्रह्मांड म्हणजे ब्रह्माचं अंड, म्हणजे हे पृथ्वी हे सगळं निर्माण झालंय ब्रह्मदेवापासून निर्माण झालंय, म्हणून त्याला ब्रह्मांड हा शब्द आहे. सरस्वतीच्या सहयोगानं दोघांनी एकत्र येऊन सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे. आणि आता ब्रह्मांडात जे जे जन्माला आलंय, पैदा झालंय, त्या त्या सगळ्यांचा महादेव संवार करत आहे गौरीला सोबत घेऊन. मग ती गौरी कधीतरी महाकालीचं रूप घेते काल रात्रीचं आणि प्रलय करती होते. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण, त्यात असे त्याते नारायण पालन करी लक्ष्मीच. सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण, सकळाची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार, अस्ती झाली निराकार, पुढे होती झाली साकार. तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पाहावे आणि श्रोते श्रवण करावे, जे जे मानसी कल्पावे माया रूप तितकेही. जे जे नामरूपात्मक सकल ते मायेचे स्वरूप केवळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर सुडाळ मायापुत्र हे ही पै. असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाण, सर्वदा ती येथे आराधन प्रेमभावे करावे. काय सांगितलं आता याच्यामध्ये की ब्रह्मदेव सरस्वती सोबत जाऊन सगळ्या जगाची निर्मिती करतो, विष्णू लक्ष्मीसह येऊन त्याचं पालन पोषण करतो. स्थावर जंगम सगळ्या इस्टेटी काय जे स्थावर हलणारे मनुष्य सगळ्यांचं भरण पोषण विष्णू करतो आणि महादेव गौरी सोबत त्याचा नाश करतो. ह्या सगळ्यांची मूळ माया कोण आहे तर महालक्ष्मी आहे. तिलाच मूळ प्रकृती असा देखील शब्द आलेला आहे. पुढे ती साकार झाली तीच गुणमयी प्रकृती आहे. जे जे काही आता दिसतं आपल्या मनात येतं ते सगळं मायारूप आहे असं सांगितलेलं आहे. जे जे नामरूपात्मक सकल ते मायेचे रूप केवळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे पण मायेचेच पुत्र आहेत. जे ज्याला नाव आहे, रूप आहे, आकार आहे ते सगळी माया आहे. आणि हे तिघं पण ब्रह्मा विष्णू महेश हे मायेचेच पुत्र आहे. आता ही कोण आहे? महालक्ष्मी श्रेष्ठ आहे ना, आणि तिचं आराधन आपण केलं पाहिजे. या अध्यायी निरूपले प्राधान्यिक रहस्य वाहिले, पुढील अध्यायी गायले वैकृती रहस्य अपूर्वजे. याचे करता श्रवण पठन सर्व बाधा होती शमन, आणि सर्व संकटापासून मुक्त होय क्षण मात्रे. त्या महालक्ष्मीशी नमस्कृती सर्वदा असो माझी निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे प्राधानिक रहस्य वर्णन नाम 14 समाप्तः. श्री जगदंबार्पण नमस्तु. नमो देवे महादेवे शिवाये सतत नमा. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मतां. देवी माते की जय.